दरम्यान उच्च पदावरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून लायसन्स दिल्याचं रामदास कदमांनी म्हटलंय। त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय असंही रामदास कदम म्हणाले। तर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीची शिफारस मी केली नाही असंही योगेश कदमांनी सांगितलं। मी खुर्चीवर बसल्यापासून एकही गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीची शिफारस केली नसल्याचं स्पष्टीकरण योगेश कदमांनी दिलं। तर शिफारस केली असली तरी सुद्धा सीपींनी शस्त्र परवाना दिला नसल्याचं अजित पवार म्हणाले। मी यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही असंही अजित पवारांनी सांगितलं। अशा योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्याला देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितलंय। तो पण न्यायाधीशच आहे। ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय। तो मला तर नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय। असनावरती बसली उच्च असनावर बसली व्यक्ती आहे, मी नाव घेणार नाही त्याचं। अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल असं असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेतला की मी या खुर्चीवरती बसलेला असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही आणि या भूमिकेवरती मी ठाम आहे। म्हणजे गुन्हे दाखल होते, मग पोलीस आयुक्तांनी कळवलं होतं, मग गुन्हे दाखल असताना देखील लायसन्स देण्याची गरज काय होती, हे जे काही आरोप केले जात आहेत ह्याची सगळी सविस्तर माहिती मी स्वतः कागदपत्रच्या सोबत मी आपल्या सर्वांना देईन। ती वेळ मी नक्कीच आपल्याला सर्वांना कळवेन। परंतु मी पुन्हा सांगतोय, प्रलंबित गुन्हे असलेल्या व्यक्तीला किंवा गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला मी खुर्चीवरती बसलेला असल्यापासून एकाही अशा व्यक्तीला मी लायसन्स देण्यासाठी मी शिफारस केलेली नाही। यामध्ये मी स्वतः सीपींना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका। जर तिथं चूक असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या। त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सीपीनी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही। मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही।